तर नमस्कार मित्रांनो, तर आज सकाळी लाईटीचं काम करत असताना सिमेंटच्या पिलरमध्ये ह्या 25 mm बीटनं होल मारत असताना याचं बीट तुटलं आहे, ह्या मशीनमध्येच अडकून बसलं आहे. तर तुम्हाला ते मशीनमधून कसं काढायचं आहे ते तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही मशीनमध्ये बघू शकता आतमध्ये त्याचा पूर्ण तुकडा थ्रेडचा अडकलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते तुकडा कसं काढायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी हे असं मागं वाढायचं आहे, ह्याचं वरची टोपी काढायची. टोपी काढून नंतर टेस्टर वगैरे काय असेल तर टेस्टरनं हे जे तुम्हाला दिसतंय ना, इथे एक रिंग असते, तुम्ही तर बघू शकता. ही जी रिंग आहे, रिंग म्हणजे हे जे लॉक आहे, हे लॉक काढायचं आहे. तर याला हे दमान काढायचं आहे, नाहीतर उडून जाईल. नंतर याच्या आतमध्ये एक वायसर आहे, वायसर एक काढायचा. आणि आतमध्ये एक मोठी स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग मित्रांनो दमान ओढून काढायची, नाहीतर फास्टमध्ये अंगावरती उडून लागेल. बघा, या पद्धतीने अशी रिंग काढायची. हे बघा, हे रिंग निघली बघा. नंतर हे टोपण निघलंय. तर आता मित्रांनो टोपण निघलंय. तर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खोट अडकलेला आहे. आता हे कसं काढतो तुम्हाला मी दाखवतो. हे थोडंसं मागं वाढायचं, मागं वाढायची. आतली जी गोळी आहे ही गोळी बाहेर काढायची. ही गोळी बाहेर काढल्यानंतर हा वायसर आणि स्प्रिंग महत्त्वाचं आहे मित्रांनो. याला वाकवायचं नाही, काय नाही हा असं ठेवायचं. त्यानंतर टोकदार असं काहीतरी घ्यायचं. टोकदार काहीतरी घेऊन इथं तुम्ही बघू शकता, इथं असं तुम्ही बघू शकता, असं हळूहळू हे पुढं सरकवायचं आहे. बघा, हळूहळू पुढं सरकवायचं आहे. हळू पुढं सरकवल्यानंतर हे बघा मित्रांनो, जरा टाईट आहे पूर्ण, कारण की हे बेट बसतानाच मशीनला टाईट बसत होतं, त्यामुळे निघताना पण आता टाईटच निघते थोडंसं. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण तुटलेलं बीट सगळं बाहेर निघलेलं आहे. तर अशा पद्धतीनं काढायचं आहे. तुम्ही घरच्या घरी काढू शकता, कारण की दुकानात गेले की 200-250 रुपये दुकानात मजुरी घेते ते, आणि मजुरी 250 रुपये घेणं साहजिकच आहे, कारण की दुकानवाल्याला काम केल्यानंतर पैसे मिळते ते. तर आपण आपल्या कामावरती साईडवरती असं काय जर गोष्ट झाली तर तुम्ही हे सहजपणे तुम्ही करू शकता. तर आता मित्रांनो हे निघलेलं आहे. आता ह्याला पूर्णपणे बसवून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याला व्यवस्थित पूर्णपणे बसवून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर सगळ्यात पहिला तिथं मित्रांनो स्प्रिंग टाकायचे. तर बघा मित्रांनो, उलट सवयचं स्प्रिंग बघायचे. मोठी बाजू वरती राहील, खालची बाजू खाली जाईल. आणि मित्रांनो हे इथं दात्रे आहे, त्याला तुम्ही इथं बघू शकता, याला इथं दात्रे आहेत चौकोनीमध्ये. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही मला, पण इथं या दात्रे जे आहेत याच्यामध्ये अटॅच होतात. इथं अटॅच झाल्यानंतर ते पूर्ण सेट फिरत असतो, त्यामुळे हे दात्र्या बघून लावायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुम्ही काढू शकता तुम्ही. नंतर ही गोळी आहे मित्रांनो, ही गोळी लावायची. ही गोळी लावल्यानंतर हा जो वायसर आहे, हा वायसर नंतर लावायचा आहे. तर मित्रांनो ही गोळी लावल्यानंतर हा वायसर टाकायचा आहे. हा वायसर टाकून नंतर मोठी कॅप लावायची. मित्रांनो ग्रीस हात पूर्ण काळे झाले.
नंतर ही टोपी घातल्यानंतर हा जी स्प्रिंग आहे म्हणजे हा जे लॉक आहे ही लॉक घालायचं आहे मित्रांनो. हा जो लॉक आहे पूर्ण टाईट आहे, तर ह्याला हळूहळू दाबून ह्याला पूर्ण फिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा मी दाबतोय. अशा पद्धतीने तुम्ही घरी बसवू शकता लॉक. हे बघा मित्रांनो पूर्ण असं लॉक बसलेलं आहे. बघा मित्रांनो पूर्ण लॉक बसलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो हा जो वायसर याच्यामध्ये घालायचा आहे. असं वायसर घालायचा. नंतर हे जे लॉक आहे तुम्ही बघू शकता, हे बारीक लॉक आहे. तर हे लॉक महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे लॉक असं व्यवस्थित पूर्णपणे याच्यामध्ये घालायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून थोडंसं जरा फास्टमध्ये करतो आहे, पण याला वेळ जातो आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा मी लॉक लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे लॉक लावलेलं आहे अशा प्रकारे. तर तुम्ही घरी असं तुम्ही लॉक काढून जे बेट मोडलेलं आहे ते तुम्ही काढून बसू शकता, घरच्या घरी बसू शकता. तर याच्यावरती जे टोपण आहे आता तुम्ही तुम्हाला लावतो बघा टोपण आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे मागं वाढायचं, नंतर याचं टोपण वेस करून बसवायचं मित्रांनो. ते तुम्ही बघू शकता टोपण पूर्ण बसवलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं बीटसुद्धा बसू शकते, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण फ्री झालेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ येत राहतील.